नमस्कार मंडळी, ठरलं तर मग 19 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. मंडळी, आजचा एपिसोड खूपच छान आहे कारण सायलीने हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रेग्नन्सी कन्फर्म करून घेतलेली आहे आणि सायली खरंच आता प्रेग्नेंट आहे. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. पूर्णा आजीने तिला रूममध्ये झोपण्यासाठी खूप आग्रह केलेला असतो. पूर्णा आजीच्या आग्रह खातर सायली रूममध्ये झोपलेली असते. पूर्णा आजीला खूप घाण सवय असते रात्रीच्या वेळी मोबाईल पाहायची आणि मोबाईलमध्ये रील पाहण्याची. सायली झोपलेली असताना पूर्णा आजीच्या खूप हसण्याचा आवाज येत असतो. तर सायली पूर्णा आजीला म्हणते, पूर्णा आजी, हे काय चालू आहे तुझं? तू चक्क रील पाहत आहेत. अगं बघ, रात्रीचे किती वाजले आहेत. तुझी झोप होणार नाही, तू आजारी पडशील. त्यावर पूर्णा आजी सायलीला म्हणते, अगं मी रोजच पाहते. मी थोड्या वेळ पाहते आणि नंतर झोपी जाते. मला लवकर झोप लागत नाही. तर सायली पूर्णा आजीला म्हणते, काही चालणार नाही, तू आजारी पडशील. तुझं हे रील पाहण्याचं वय आहे का? असं म्हणून सायली चक्क पूर्णा आजीच्या हातातील मोबाईल घेते आणि शांतपणे झोपायला लावते. सायली पूर्णा आजीला म्हणते, तू झोप, आपल्या खोलीमधील पाणी संपलं आहे, मी बाहेरून पाणी घेऊन येते. सायली बाहेर येते. बाहेर येता सायली विचार करते, पाण्याच्या निमित्ताने तरी मला खोलीच्या बाहेर पडता आले, पण हे झोपले असतील का? तर सायली रूमकडे पाहते. रूममधील लाईट हा चालूच असतो. तर इकडे अर्जुन मात्र काम करत असतो, पण त्याला डुकल्या येत असतात, खूप जांभळ्या येत असतात. पण अर्जुन लगेच झोपी जातो. बेडवरती तो खूप शांत गाढ झोपलेला असतो. तेवढ्या तिथे सायली वर येते आणि अर्जुनला गाढ झोपलेलं पाहून ती निराश होते. सायली विचार करते, हे तर झोपले आहेत, मी यांना कसं उठवणं बरोबर नाही. असं म्हणून सायली अर्जुनला ब्लँकेट पांघरू घालते, लाईट बंद करते आणि पूर्णा आजीच्या परत रूममध्ये येते. तर इकडे पूर्णा आजी मात्र हेडफोन शोधत असते कारण तिला परत सायली झोपल्याच्या नंतर तिला रील्स पाहायच्या असतात. ती कपाटात शोधते, भरपूर ठिकाणी शोधते. सायलीने गादीखाली ते हेडफोन लपून ठेवलेले असतात. मंडळी, इथे खरंच पूर्णा आजीची खूपच गमतीशीर मज्जा दाखवलेली आहे कारण पूर्णा आजीला चक्क लहान लेकरांसारखा रील पाहण्याचा खूपच नाद दाखवलेला आहे आणि चक्क पूर्णा आजी वेड्यासारख्या हेडफोन शोधता वेळेस आपल्याला दिसतील. पूर्णा आजीला हेडफोन सापडतात तर पूर्णा आजी लगेच झोपण्याचं नाटक करते. तेवढ्या तिथे सायली येते. मंडळी, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. माझ्या रेकॉर्डिंगमध्ये बऱ्याच वेळेला माझ्या मुलीचा आवाज येत आहे कारण ती खूपच लहान आहे. लहान म्हणजे 5च महिन्याची आहे ती. आणि मी रेकॉर्डिंग करत असेल ना तर तिची बडबड सुरू होते. ती रडत नाही, तिचं ओ ओ आपलं सुरू असते. म्हणजे तिला असं वाटते की मीच तिला बोलत आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बॅकग्राऊंडला कोणता आवाज येत आहे तर तो तिचाच आवाज आहे. तिचा आवाज बऱ्याच वेळेला कट करण्याचा प्रयत्न करते किंवा रिपीट मी रेकॉर्डिंग करते, पण काही वेळेला शक्य होत नाही. थोडंसं ॲडजस्ट करा. पूर्णा आजीला झोपलेलं पाहून सायलीसुद्धा झोपी जाते. सायली झोपलेली पाहून पूर्णा आजी परत उठते आणि ती मोबाईल पाहत असते. तर काही फनी रील असतात. फनी रील पाहून पूर्णा आजीला खूप हसायला येते. हसण्याच्या आवाजाने परत सायली उठते. तर सायली पूर्णा आजीला रागवते. सायली पूर्णा आजीला म्हणते, पूर्णा आजी, तू परत रील पाहतीयस का? ही काय पद्धत आहे तुझी? खरंच तू रोज अशा रील पाहतेस का? तर पूर्णा आजी सायलीला म्हणते, अगं नाही ग, आजच पाहत आहे. 1-2च रील पाहते आणि नंतर मोबाईल ठेवून देते. तर सायली पूर्णा आजीला म्हणते, मी ते काही ऐकणार नाही. मी तुझा मोबाईल, हेडफोन आणि चष्मा घेते, म्हणजे तू आता बघणारच नाही. तर पूर्णा आजी नाही नाही म्हणत असते, पण सायली तिच्याकडनं ते तिन्ही गोष्टी घेते आणि लपून ठेवते आणि पूर्णा आजीला झोपी घालते. इथे पूर्णा आजीने खूपच गंमत केलेली आहे. तुम्हाला पाहायला खूपच छान वाटेल. तर इकडे रात्रीच्या वेळी जेलमध्ये प्रिया चक्कर येऊन पडलेली असते. तर लेडीज कॉन्स्टेबल परत एकदा डॉक्टरांना बोलावून घेतात. तर डॉक्टर लेडीज कॉन्स्टेबलला विचारतात, ही का चक्कर येऊन पडली? तर लेडीज कॉन्स्टेबल डॉक्टरला म्हणते, उद्या हिची हेअरिंग आहे आणि हेअरिंग असल्यामुळे हिला कोर्टामध्ये नीट हिची तब्येत असणं खूप गरजेचं आहे. तर डॉक्टर तिला म्हणतात, हिने खाल्लं पण नाही, हिला खूप मळमळ होत आहे आणि हिला ॲडमिट पण करावे लागेल, हिचं चेकअप करावे लागेल. असं म्हणून प्रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली छान तयार होते, पण तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला दुसऱ्या दिवशी पण खूप मळमळ, अस्वस्थ आणि खूप थकवा जाणवत असतो. तर सायली विचार करते, मला असं का होत आहे? मला खरंच खूप मळमळ, गरगर आणि खूपच थकवा जाणवत आहे. मला हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय ऑप्शन नाही. मला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल आणि टेस्ट करावी लागेल. सायली बरं वाटत नसल्यामुळे लिंबू पाणी घेते आणि त्याच वेळेला तिची जी गायनॅक असते, डॉक्टर शर्मिला लेले, तिला कॉल करते आणि अपॉइंटमेंट घेते आणि लगेच हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जाण्यासाठी निघते.
त्याच वेळेला विमल तिचं सर्व बोलणं ऐकते. विमल विचार करते, नक्की वहिनी कुठे जात आहेत, हॉस्पिटलमध्ये कशासाठी जात असतील, खरंच त्यांची तब्येत बरी नसेल का. पण त्या वर गेलेल्या आहेत, मी खाली आली की त्यांना विचारते. तर इकडे जेलमध्ये महिपत सकाळी सकाळी योगा करत असतो आणि त्याचा त्रास हा नागराजला होत असतो. तर नागराज महिपतला म्हणतो, अरे नाटक्या महिपत, का असे नाटकं करत आहेस, जरा गप बस ना, ते फुसूक फुसूक आवाज बंद कर, माझी झोप डिस्टर्ब होत आहे. त्यावर महिपत नागराजला म्हणतो, अहो नागराज साहेब, सकाळ झाली आहे, सकाळी शरीरासाठी योगा तर केलाच पाहिजे ना, माझं तर म्हणणं आहे तुम्हीसुद्धा करा. तर नागराज महिपतला म्हणतो, वा 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 नागराज साहेब, काय म्हणू तुम्हाला, तुमचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. एवढा बदल हा किती दिवसांसाठी आहे बरं, मला तरी सांगा. तर महिपत नागराजला म्हणतो, नागराज साहेब, हा बदल जो आहे ना आता आयुष्यभरासाठी आहे. या बदलातच मला आता माझं जीवन काढायचं आहे. जे काही पाप केलं आहे ना ते आता पुरेसे झाले. मी आणि माझी मुलगी या पापांमुळं बरंच काही भोगत आहे. माझी मुलगी बाहेर खूप अत्याचार सहन करत आहे, पण आता खूप झाले. आता मी चांगला मार्ग निवडायचं ठरवलं आहे. माझं तर म्हणणं आहे तू सुद्धा निवड. तेवढा तिथे एक कॉन्स्टेबल येतो आणि तो सुद्धा नागराजला म्हणतो, अगदी महिपत सर अगदी बरोबर बोलत आहेत, कारण यांच्यावरती आमचे जेलर साहेब पण खूप खुश आहेत. महिपत सरांबद्दल एवढा आदर आता ते खूप करत आहेत आणि त्यांचा बदल पाहून त्यांची लवकरच सुटका होणार आहे. तर नाटकार नागराज, जय महिपत बाबा, जय महिपत बाबा, तुझे सुद्धा अजून काही गुरु चेले होतील असा म्हणून आशीर्वाद देतात आणि दोघांची इथे खूपच जरा गंमत दाखवलेली आहे मंडळी. तर इकडे महिपत, कल्पना आणि अस्मिता सकाळी सकाळी चहा घेत बसलेली असतात, पण त्यांना आज सकाळी सायली कुठे दिसलेलीच नसते. तर अस्मिता, ती रात्री पूर्णाजीच्या रूममध्ये झोपली असेल ना, दोघी छान गप्पा मारत बसल्या असतील आणि आत्ताच बहुतेक ती रूममध्ये गेली असेल तयार होण्यासाठी. तर सर्वांचं बोलणं सुरू असताना तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि सायली सायली म्हणून आवाज देत असतो. तर कल्पना अर्जुनला म्हणते, अरे सायली तुझ्याच तर रूममध्ये आहे ना. तर अर्जुन कल्पनाला म्हणतो, नाही मॉम, माझ्या रूममध्ये नाही आली ती. तेवढ्या तिथे विमल येते आणि विमल सर्वांना म्हणते, सायली ताई डॉक्टरांकडे गेले आहेत, मी असं त्यांना फोनवरती बोलता वेळेस ऐकले. तर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर प्रताप अर्जुनला म्हणतो, सायलीला काही झालं आहे का, तिची तब्येत ठीक नाही का. अर्जुन, तुला माहीत असलं पाहिजे, तिला फोन लाव बरं, बघ बरं कुठं गेली आहे आणि लगेच तू तिच्यासोबत जा. असं म्हणून अर्जुन आता सायलीला फोन करत असतो, पण सायलीचा फोन काही लागत नाही. सायली रिसीव करत नसते, कारण इकडे सायली तिचं प्रेग्नेन्सी चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. तेवढ्यात तिथे पूर्णाजी येते. पूर्णाजी तन्वी तन्वी म्हणून आवाज देत असते. तर अर्जुन पूर्णाजीला खोटं बोलत ती मंदिरमध्ये गेली आहे असं म्हणते. तर अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, पण सायलीकडे तुझं काय काम आहे. पण तो तन्वी नाव घेतो, माझ्या तोंडातून सायली आले. तो तन्वीकडे तुझं काय काम आहे. तर पूर्णाजी सर्वांना म्हणते, सायलीने माझा चष्मा लपून ठेवला आहे, सकाळपासून माझा चष्मा काही सापडत नाही. तर प्रताप पूर्णाजीला म्हणतो, पण सायली तुझा चष्मा का लपून ठेवेल. तर पूर्णाजी मनातली मनात विचार करते, मी जर यांना सांगितले की रात्री मी खूप वेळ रील पाहत होते आणि सायलीने रागामध्ये माझा चष्मा लपून ठेवला, हे जर सत्य कळालं ना माझं, तर मला सर्वजण खूप रागवतील. तर पूर्णाजी असंच म्हणते, माझा असंच गमतीशीर म्हणून तिने चष्मा लपून ठेवला आहे. तर सर्वजण म्हणतात, तिने ठेवला असेल ना, असेल इथे कुठेतरी, आम्ही शोधतो, प्रत्येकाच्या रूममध्ये शोधतो, तू काळजी करू नकोस. तर पूर्णाजी सर्वांना म्हणते, जर सायलीने माझा चष्मा जर लपवला असेल ना, तर तो तुम्हाला कुठेच नाही सापडणार, कारण सायलीची एकच जागा होती, ती तिथे लपून ठेवायची आणि तो चष्मा कोणालाच सापडत नव्हता, फक्त तिलाच सापडायचा. तुम्ही कितीही सापडला तरी तो चष्मा काही तुम्हाला सापडणार नाही. परत पूर्णाजी विचार करते, नाही, यांच्याकडूनच माझा चष्मा मला शोधून घ्यायला हवा. जर सायलीने का हा चष्मा लपून ठेवला आहे सर्वांना जर सायलीने सांगितले ना, तर परत एकदा सर्वजण मला खूप रागवतील. तर पूर्णाजी सर्वांना म्हणते, चला शोधा माझा चष्मा, कुठे तन्वीने लपून ठेवला आहे. तर असं म्हणून सर्वांनाच ती कामाला लावते आणि चष्मा शोधण्यासाठी सांगते. तर इकडे मंडळी, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ना, सायलीची गुड न्यूज, चक्क सायली आता ती गुड न्यूज कन्फर्म करण्यासाठी ती गायनॅककडे आलेली असते. तर सर्व रुटीन चेक झाल्याच्या नंतर डॉक्टर सायलीला म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन सायली, तुम्ही आता खरंच आई होणार आहात. आणि मला एक म्हणायचं आहे तुम्हाला, तुमचे मिस्टर का नाही आले बरं सोबत तुमच्या. अशी गुड न्यूज सर्वात आधी नवऱ्याला सांगायची असते आणि मिस्टरांनी सोबत येणं खूप गरजेचं असतं, कारण आपल्यातले बदल हे नवऱ्यालाच माहीत असतात, त्यांना माहीत असणं खूप आवश्यक आहे. तर सायली डॉक्टरांना म्हणते, अहो गडबडीमध्ये मी असंच आले होते सहज, कारण मलाच ही गोष्ट कन्फर्म माहीत नव्हती.
घरी मी चेक केलेले, पण तरी पण मला असं वाटले की मी तुमचा सल्ला घ्यावा. त्यावर डॉक्टर सायलीला खूप चांगलं केलं असं म्हणतात आणि अजून काय काय त्रास होतो असं विचारतात आणि त्यावरती गोळ्या औषधं लिहून देतात. तर सायली डॉक्टरांना म्हणते मला थोडंसं मळमळ गरगर आणि सकाळी खूपच थकवा असं जाणवतो. तर डॉक्टर सायलीला म्हणतात हे 3 महिने तुम्हाला काही होऊ शकतं, आता नवीन बदल तुमच्यात जाणवतील, तुम्हाला होत राहतील, त्यामुळे तुम्ही हे सर्व गोष्टी घरातल्यांना सांगा, ते तुम्हाला सपोर्ट करतील. तर डॉक्टर सायलीला गोळ्या लिहून घेतात आणि 3 महिने खरं तर प्रेग्नेन्सी होईपर्यंत मन शांत आराम करण्यासाठी सांगतात. तर सायली खूप खुश होते गुड न्यूज ऐकून आणि आता ती घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे प्रियालासुद्धा जेलमधून हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आणलेले असते. तर डॉक्टर लेडीज कॉन्स्टेबलला म्हणतात ही प्रेग्नेंट आहे, ही गरोदर आहे, हिला दिवस गेलेले आहेत आणि हिची काळजी घेण्याची खूप गरज आहे. पुढील 3 महिने तर खूपच काळजी घ्या, हिला डॉक्टरच्या निगराणीमध्ये ठेवा. तर कॉन्स्टेबलला धक्का बसतो आणि हे अजून काय नवीन टेन्शन आलं असं तिला वाटते. तर इकडे सायली घरी जाण्यासाठी निघते. तर सायलीला त्याच वेळेला चक्कर येते आणि सायली तिथेच बेंचवरती बसते. तर तेवढ्यात तिथे डॉक्टर येते, म्हणजे नर्स असते ती, आणि ती सायलीला विचारते काय झालं मॅडम, तुम्हाला बरं वाटत नाही का? त्यावर सायली नर्सला म्हणते हो जरा चक्करच आली मला. तर नर्स तिला पाणी देते, शांत बसण्यासाठी सांगते आणि मी तुम्हाला हवं तर गोळी देऊ का चक्कर कमी होण्याची? त्यावर सायली नर्सला म्हणते नको, त्याची काही गरज नाही, मी थोडं इथं बसते, आराम करते, पाणी घेते आणि त्यानंतर जाते. तर नर्स सायलीला म्हणते ठीक आहे, काही लागलं तर सांगा, मी इथेच आहे. तर सायली तिथे आराम करत बसलेली असते. तेवढ्यात तिथे एक नवीन जोडपं येते आणि त्याची बायको प्रेग्नेंट असते आणि हे ऐकून त्याचा आनंद गगनात मावत नसतो. तर ती त्याला म्हणते अहो हळू, तुम्हाला लाज वाटत नाही का, प्रत्येकजण ऐकत आहे. त्यावर तो त्याच्या बायकोला म्हणतो यात लाजण्यासारखं काय आहे, मी बाबा होणार आहे, तू आई होणार आहे. आणि तो येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वांना सांगत असतो मी बाप होणार आहे, मी बाप होणार आहे, मला मूल होणार आहे. आणि त्या दोघांचा आनंद पाहून सायली अतिशय खुश होते. सायली विचार करते किती खुश आहेत हे सुद्धा असंच खुश होतील का जेव्हा मी ही गुड न्यूज सांगल त्यांना, का ह्यांना या जबाबदारीचं ओझं वाटेल, त्यांना हे बाळ नकोसं असेल का? मी काय करू या गोष्टीचा ती विचार करत असते. सायली विचार करते काही झालं तरी मला यांना हे सांगावंच लागेल आणि त्यानंतरच घरच्यांना सांगावे लागेल. तर सायली पूर्णपणे अर्जुनला सांगण्याच्या तयारीत असते, पण आतमधून या गोष्टीचं तिला खूप टेन्शन पण येत असते. तर सर्व झाल्याच्या नंतर बरं वाटल्याच्या नंतर सायली घरी येण्यासाठी निघते. तर इकडे घरातले चक्क पूर्ण आजीचा चष्मा गेले 5 तास शोधत असतात, पण तरीसुद्धा पूर्ण आजीचा काही चष्मा सापडलेला नसतो. तर पूर्ण आजी सर्वांना म्हणते गेले 5 तास झालं तुम्ही माझा चष्मा शोधत आहेत पण अजून पण माझा चष्मा तुम्हाला कोणालाही सापडला नाही. तन्वी जर असते ना आत्ताच चुटकीसर तिनं चष्मा माझा शोधून दिला असता, तुम्ही एकही काही माझ्या कामाचे नाहीत असं म्हणून पूर्ण आजी पूर्ण वैतागलेली असते. खरं तर पूर्ण आजीला परत एकदा मोबाईलच पाहायचा असतो, म्हणजे रील पाहायच्या असतात, म्हणूनच ती तर म्हणत असते की माझा चष्मा शोधून द्या. आणि तिला ही भीती असते सायली परत घरी आल्याच्या नंतर ती सर्वांना सांगेल की हा चष्मा मी लपून ठेवला होता, का ठेवला होता, कशासाठी ठेवला होता. पूर्ण आजी रात्रभर मोबाईल पाहत बसते. मग पूर्ण आजीला सर्वजण रागवले असतात. मग या गोष्टीमुळेच पूर्ण आजी लवकरात लवकर चष्मा शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण अर्जुन तरीसुद्धा पूर्ण आजीला विचारतो पूर्ण आजी खरं सांग बरं, तन्वीने तुझा चष्मा काल बरं लपून ठेवला, काहीतरी त्या पाठीमागे काहीतरी कारण असेलच ना? तर प्रतापसुद्धा पूर्ण आजीला म्हणतो पूर्ण आजी असे वात्रटसारखे कारण देऊ नकोसा, ती आगावच आहे, वात्रटच आहे, ऐकतच नाही, मुद्दाम अशी करते, खोडकळपणा करते, असं काही करत नाही हा तन्वी, आम्हाला पण माहीत आहे. आणि तू खरं काय ते कारण सांग. पूर्ण आजीची आता सर्वजणांनी चोरी पकडलेली असते, पण पूर्ण आजी सर्वांना म्हणते हे काय, मलाच उलट प्रश्न विचारत आहेत तुम्ही, मी सांगितले ना तुम्हाला मी काही केलं नाही, तुम्ही आधी माझा चष्मा शोधून द्या. सर्वजण बोलत असताना तेवढ्यात तिथे सायली येते, म्हणजे तन्वी येते. तन्वी येताच पूर्ण आजी तन्वीवरती भडकते. पूर्ण आजी तन्वीला म्हणते तन्वी हे काय ग तुझा पोरकटपणा, तू माझा चक्क चष्माच लपून ठेवलास आणि तू कुठे गेली होतीस? तर अर्जुन चुकून म्हणतो सायली तू हॉस्पिटलमध्ये का गेली होतीस? त्यावर पूर्ण आजी म्हणते अरे तू तर म्हटलास ती मंदिरमध्ये गेली होती आणि आता म्हणत आहेस हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यावर तन्वी पूर्ण आजीला म्हणते अगं पूर्ण आजी मी आधी मंदिरमध्येच गेले होते आणि त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेले, मला थोडंसं चक्कर आल्यासारखी विकनेस आला होता, त्यामुळे मी गेले होते. त्यावर पूर्ण आजी सायलीला म्हणते अगं थोडंसं ऊन जास्त पडलं आहे ना, म्हणजे उकाडा पडलेला आहे, त्यामुळे तुला तसं होत असेल, थांब मी त्या आवळ्याच्या काड्या तुला आणते
त्यामुळे तुला थंडगार वाटेल. तर पूर्णाजी जातच असते, पण पूर्णाजीचा पाय खेळण्यावरती पडतो. पूर्णाजी पडणारच असते, तर सायली तिला पकडते. तर सायली पूर्णाजीला म्हणते, अगं हळू चालत जा. तर पूर्णाजी सायलीला म्हणते, मला दिवसासुद्धा चष्मा घालावा लागेल बघ, खूपच माझी वाईट अवस्था झाली आहे, मला आता दिसेनासा झाला आहे. तर कल्पना तन्वीला विचारते, तन्वी तू पूर्णाजीचा खरंच चष्मा लपून ठेवला आहेस का? तर तन्वी सर्वांना म्हणते, हो मी खरंच पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवला आहे आणि तो कुठे ठेवला आहे, का ठेवला आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता सर्वांना सांगणार आहे. तर सायलीने आता चांगल्याच प्रकारे पूर्णाजीची खरडपट्टी करणार असते आणि सर्वांना पूर्णाजी रात्रीच्या वेळी काय करते हे आता सांगणार असते. आता ही गमतीशीर पूर्णाजीला सर्वच जण रागवणार का हे पाहणंच खरंच खूपच रंजक ठरणार आहे. पुढील तर उद्याच्या भागामध्ये इकडे प्रिया प्रेग्नेंट आहे. ही लेडीज कॉन्स्टेबल प्रियाला सांगते, तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्हाला तुमची आता शरीराची काळजी घ्यायची आहे असं तिला म्हणते. तर प्रिया इकडे खूप खुश होते. प्रिया विचार करते, आता माझा जेलमधून निघण्याचा मार्ग मोकळा झाला. मी प्रेग्नेंट आहे कळल्याच्या नंतर अश्विन माझ्याकडे धावत येईल, मला जेलमधून सोडेल असं तिला वाटत असते. आता ती चुकीच्या एका खूप मोठ्या भ्रमामध्ये असते. तर इकडे सायलीने ज्या ठिकाणी चष्मा लपून ठेवलेला असतो, म्हणजेच तिने लहानपणी ज्या ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली ते चष्मा लपून ठेवत असते, एक खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये चष्मा लपून ठेवत असते, अगदी आत्तासुद्धा त्याच ठिकाणी चष्मा हा लपून ठेवलेला असतो. तर पूर्णाजी सायलीला म्हणते, मला वाटलेच तू इथे चष्मा ठेवला असेल, कारण तुझी लहानपणीची सवय होती इथे खाली मातीखाली चष्मा लपून ठेवण्याची, ती सवय अजून पण गेलेली नाही आणि तू काहीसुद्धा विसरलेली नाही. तर हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रताप सर्वांना म्हणतो, हो मला आठवते पूर्णाजी, सायली इथे झाडाखाली खड्डा खोदून तुझा चष्मा लपून ठेवायची आणि सायलीची ही सवय खरंच अजून गेलेली नाही. पण हे पूर्णाजीचं बोलणं ऐकून अर्जुनला आणि सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली विचार करते, खरंच की ही माझी लहानपणापासूनची सवय होती, मी पूर्णाजीचा चष्मा हा खड्डा खोदून इथे लपून ठेवायचे आणि ही सवय खरंच माझी गेलेली नाही. यावरून हीच गोष्ट निष्पन्न होते की आता सायलीच ही खरी तन्वी आहे हे अर्जुनच्या आणि सायलीच्या समोर आलेले असते. आता अर्जुन अजून खोलवर जाणार आहे आणि खरंच माझी बायकोच ही खरी तन्वी आहे का या गोष्टीचा सर्व आता शोध तो घेणार आहे. आता ही गोष्ट कळाल्याच्या नंतर अर्जुन कशा प्रकारे खुश होणार, त्यासोबतच अर्जुन आता बाप होणार आहे ही गोष्ट सायली कशा प्रकारे अर्जुन समोर आणणार, सुभेदारांना अर्जुनला कशा प्रकारे या गोष्टीचा आनंद होणार आणि प्रियासोबतच आता प्रिया पण प्रेग्नेंट आहे मंडळी, आता त्या गोष्टीचा धक्का बसणार की आनंद होणार, अश्विन कशा प्रकारे रिॲक्ट करणार, अश्विन खरंच प्रियाला जेलमध्ये भेटायला जाणार का हे पाहण्यास आपल्याला खूपच रंजक ठरणार आहे. आणि असेच आता सिरियलचे डेली अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.